15 वर्षांचा काळ गेल्यानंतर म्हणजे त्यांना वन्स यू हॅव एस्टॅब्लिश्ड युअरसेल्फ देन यू कॅन स्टार्ट प्रॉपरली हॅव्हिंग अ वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन वेल. ओके. आव्हानं आहेत का तर नक्की आहेत, टेन्शन्स असतात का तर नक्की असतात ते. पण एक कित्येक वेळेला म्हटलं असं फॅमिलीवर वेळ घालवून त्याच्यातून तुमचं डायव्हर्ट होतं अटेन्शन. अमोल रावेतकर ही आज सक्सेस स्टोरी झाली म्हणून कदाचित आपण इथे बसलोय. हे जर फेल्युअर स्टोरी असती तर तुम्ही माझ्याशी बोलायला आलेले नसतात. खरंच व्यवसाय म्हणजे जो व्यावसायिक आहे त्याला वर्क लाईफ बॅलन्स त्याला साधतं? सुरुवातीच्या काळात नाही. सुरुवातीच्या काळात बिकॉज तुम्ही जेव्हा म्हटलं तसं की व्यवसाय जेव्हा तुम्ही वाढवत असता त्यावेळेला 24/7 365 डेज तुम्हाला कारण तेच करायचं आहे तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यासाठी. आय थिंक एका लेवलला तुम्ही आल्यानंतर यू कॅन मेंटेन दॅट वर्क लाईफ बॅलन्स वेल, की जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीलाही थोडा वेळ नक्कीच देऊ शकताय आणि यू कॅन पिक अँड चूज की मला कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला महत्त्व नाही द्यायचं. सो सुरुवातीच्या काळात कदाचित नाही जमणार, पण एक 15 वर्षांचा काळ गेल्यानंतर म्हणजे त्यांना वन्स यू हॅव एस्टॅब्लिश्ड युअरसेल्फ देन यू कॅन स्टार्ट प्रॉपरली हॅव्हिंग अ वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन वेल. ओके. अजूनही व्यवसाय म्हणजे शेवटी आव्हानं रोजची रोज असतात, टेन्शन्स असतात, तुम्ही ती कशी घालवता? सो मी म्हटलं असं की आव्हानं आहेत का तर नक्की आहेत, टेन्शन्स असतात का तर नक्की असतात ते. पण एक कित्येक वेळेला म्हटलं असं फॅमिलीवर वेळ घालवून त्याच्यातून तुमचं डायव्हर्ट होतं अटेन्शन. मित्रपरिवार खूप चांगला आहे, त्यांच्याबरोबर बसल्यानंतर ते वेगवेगळ्या क्षेत्रात असल्याकारणाने नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही 4 गोष्टी नवीन ऐकायला मिळतात. त्यामुळे कदाचित आपल्यावरचा तो एक जो प्रेशर असतो, तो ताण असतो, तोही थोडा कमी व्हायला लागतो. त्यांच्या अनुभवातून कदाचित आपली अडकलेली कोडी कुठेतरी सुटण्याचा एक मार्ग मिळून जातो. सो अशा पद्धतीने आय थिंक मी माझा मार्ग चूज केला. पैसा काय आहे तुमच्यासाठी? महत्त्वाचा आहे 100%. आज अनफॉर्च्युनेटली काही लोक बोलतील, ॲक्सेप्ट करतील, पण खूप ट्रान्झॅक्शनल ओरिएंटेड जग झालं आहे आता. आणि तुम्हाला रेकग्निशन इज ऑल ड्यू टू तुम्ही एका स्टेचरला असल्यावरतीच रेकग्निशन असतं. मी सगळ्यांना कायम म्हणतो की आय थिंक अमोल रावेतकर ही आज सक्सेस स्टोरी झाली म्हणून कदाचित आपण इथे बसलो आहे. हे जर फेल्युअर स्टोरी असती तर तुम्ही माझ्याशी बोलायला आलेले नसतात. त्यामुळे फक्त आपण सक्सेस स्टोरीजबद्दल बोलतो. कष्ट माझ्यापेक्षाही कदाचित जास्त केलेली खूप लोक आहेत, पण कदाचित त्यांना अनफॉर्च्युनेटली तो सक्सेस मिळाला नाही. माझ्या सुदैवाने मला तो मिळाला. सो व्हॅल्यू इट, चेरिश इट आणि रिस्पेक्ट इट. हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ज्या कष्टातून उभं केलं आहे आज सगळं, हे जर ॲरोगन्समध्ये आणि तुमच्या त्या ग्लॅमरमध्ये तुम्ही जर घालवलं तर आय थिंक त्याचं काहीच महत्त्व नाही. तुमच्या त्या 15 वर्ष 16 वर्ष जी तुम्ही घासली आहेत त्याचं सगळं तुम्ही त्याच्यातही पाणी आणताय. बरोबर. सो पैसा इम्पॉर्टंट आहे का? 100% आहे. ॲस्पिरेशनल प्रत्येकाने असावं. स्वतःची लाईफस्टाईल, फॅमिलीची लाईफस्टाईल, ओव्हरऑल त्यांची सेन्स ऑफ सिक्युरिटी ही सगळी असावी. मी माझ्या वडिलांच्या काळातून बघितलेलं आहे की हायजही बघितलेले आहेत आणि एक्स्ट्रीम लोजही बघितलेले आहेत. आणि लोजमध्ये असताना काय त्रास होतो हा पार्ट अतिशय जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळे आय थिंक टू गिव्ह दॅट कम्फर्ट, सिक्युरिटी टू युअर फॅमिली, पैसा महत्त्वाचा आहे.